चला या पण लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत आणि रिसीव केले जातील। रोहित 11 चिखलपाडा, रोहन 11 रामबाग, त्यानंतर त्रिशिका 11 तोडफोड, मनाचे राजे ग्रुप वेडी आणि सुरू असलेल्या दोन्ही टीम मधील विजेत्या संघाचे एक लॉट्स या ठिकाणी आपण पाहत आहेत। एका संघाला बाय मिळेल, तिसऱ्या फेरीत धडक मारेल। रोहित 11 चिखलपाडा वर्सेस रोहन 11 रामबाग आणि सलग तिसरा दिवस विजेत्या संघाला बाय मिळाले, हा एक रेकॉर्ड आहे। मनाचे राजे ग्रुप वेडी आणि एका साईडला रोहित 11 जो आपण पाहू शकणार आहोत, त्रिशिका 11 तोडफोड विराथन। इथे घटना आपण पाहिली तर अगदी चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला गेला, विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं आणि मनीषला आता तंबूच्या दिशेला पाठवलंय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनीषचा इथे होता, परंतु तो प्रयत्न सपशेल फसला आणि अगदी चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला गेलाय। या ठिकाणी आपण पाहतोय शुभमची पाध्ये या स्पर्धेचे प्रणेते एक छोटीशी सुरुवात या स्पर्धेची केली होती आणि आज आपण पाहतोय क्वालिटी आणि ब्रँडेड टुर्नामेंट काय असते ती मात्र त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि 5व्या वर्षामध्ये दिमाग खात ही स्पर्धा वेडीच्या मैदानावरती आपण अनुभवत आहोत। 3 चेंडू झालेत, धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात। ओहो, अतिशय चांगला बॉल, भन्नाट वेग या चेंडूला पाहायला मिळाला। चित्तूच्या माध्यमातून खांद्याचा वापर अगदी योग्य प्रकारे पाहायला मिळाला, त्यानंतर टप्पा देखील अगदी चांगला पाहायला मिळाला आणि वेग देखील। या सर्व गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतात आणि तेव्हाच तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जातात आणि ही सर्व गुणवत्ता आपण पाहिलं तर जितूकडे आहे। आतापर्यंत आपण या षटकामध्ये चेंडू पाहिलं तर चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहे जितूने 5 आणि धाव फक्त मोजले 1 आणि विकेट देखील प्राप्त केले जितूने 1। अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजीचं हे सूत्र जरूर अंगीकृत आणलंय जितूने। षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार, गोलंदाजी मार्कवरती जेतू। इथे मात्र विकेट कीपर कडनं चुकी होते, बीट होत आहेत कीपर। लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय, 22चे संकेत पंचांकडनं आलेत आणि 22च्या माध्यमातून आपण पाहिलं तर अतिरिक्त धाव जी आहे ती जोडली जाते फलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ झालाय, पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय चट्टाळे संघाची झाली फलकावरती 1 गडी बाद 2। सुरुवात करणार आपण आहोत आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहोत ती म्हणजे असणार आहे रोहित 11 विरुद्ध चिखलपाडा आणि रोहन 11 रामबाग आणि दुसरी लढत असणार आहे मनाचे राजे वेडी विरुद्ध त्रिशिका 11 तोडफोड विराथन आणि विजय संघाला बाय असणार आहे। षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकात दमखम दाखवणारी गोलंदाजी, 2 रन्स फक्त अवघ्या पाहायला मिळाले आणि एक विकेट मिळवली। अप्रतिम ऑन साइडला हुक केलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावात बुक केलंय 6। काय अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला, अगदी लिलया त्याने खेळलं, ज्या वेगात चेंडू टाकला त्या वेगाचा वापर केला, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि दिशा दिली अगदी फाईन लेगच्या दिशेला षटकाराकरिता। या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती चट्टाळे संघाची 1 गडी बाद 8। षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे रक्षित, षटकातील दुसरा बॉल घेऊन इथे मात्र ऑन द टोज यावेळेला मात्र खेळलाय, डीप पॉइंटच्या रिजनला फिल्डर तिथे आले, कॉन्सन्ट्रेट केलं नाही चेंडूला, त्याच्याचमुळे आपण पाहिलंय तर झेल सुटला आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स, चौकार 4 धावांकरिता।
टोस खेळला गेला होता, अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल कॅरी करू शकले नाहीत आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. मेल चौकार. पहिल्या बॉलवर आपण पाहू शकला षटकार आला आणि त्यानंतर चौकार. 12 रन झालेले आहेत आतापर्यंत. जितू आणि राजदीप अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवर रक्षित येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर प्रेक्षक वर्ग स्टँड्स मध्ये मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा अप्रतिम. क्या बात आहे राजदीप. रक्षितच्या गोलंदाजीवर राज्य करताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग क्लास दर्शवत असताना लाईन ओळखली, लेंथ मोजली, फिल्डिंग पोझिशन त्याने ओळखली आणि गॅप शोधला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 विथ लॉस ऑफ 1 विकेट. बघा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जितूचं षटक स्पेशली फक्त त्या षटकात 1 धाव दिली, 1 विकेट त्याने प्राप्त केली, शांत ठेवलं होतं फलंदाजाला. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं अक्षरशः तुटून पडलाय. रक्षित वरती 646 असा जणू काही नंबर डायल केलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एक षटकार. षटकातील चौथा बॉल. ओहो अगदी चांगला बॉल होता. यॉर्कर लेनचा वापर, त्याला पिक केलं. या चेंडूला आपण पाहिलं फलंदाजाने ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खेळलंय. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 19. अतिशय सुंदर अशी ही लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SP बॉयज ट्रॉफी 2025 5वं पर्व या स्पर्धेचा आपण पाहताय. सोमवारचा दिवस म्हणजेच सर्वांकरता मात्र एक आनंदाचा दिवस असेल, कारण की खुल्या गटातील टेनिस क्रिकेट विश्वातील तारे आणि सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना जरूर दिसतील. ऑन साईडला यावेळेला मात्र खेळलं. 1 रन कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर एक्सपेन्सिव्ह ठरलाय रक्षित. 18 धावा आतापर्यंत त्याने मोजल्या आहेत. पहिला धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये दिला गेला होता जितूच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहिलं राजदीप काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. 7 बॉल आतापर्यंत त्याने खेळल्यात आणि 17 वरती नाबाद आहे. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला फिरून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेताना हा चेंडू दिसला होता. यावेळेला मात्र पंचांचा इशारा जरूर येतो लेग बाईसचा आणि या लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहतोय एकरी धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि षटकाची देखील समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय चटाळे संघाची झाली आहे 1 गडी बाद 21. चटाळे संघ 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचतोय 10.50च्या करंट रन रेटने. 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. म्हणतात जे 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मागील मॅचचा आढावा घेत 99 धावा कुठल्या गेल्या होत्या. 100 धावांचं आव्हान, परंतु जिद्दीने खेळले राहुल आणि त्याला खूप सुरेख साथ आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अशा प्रकारे 19 धावेने पराभूत झाले. म्हणजे 80 पर्यंत मजल मारली होती. म्हणजे इथे कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. मात्र इथून जर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करायची असेल, धावा जर चांगल्या फलकावर लावायच्या असतील तर तुम्हाला चांगलं माइंडसेट ठेवावं लागणार आहे. अगदी बरोबर म्हणालात. माइंडसेट तुमचं खूप मायने राखतं क्रिकेटमध्ये. यावेळेला मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराच बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचे संकेत तिथे आले आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार आपण घेतला, आढावा घेतला तर धावा या मोठ्या प्रमाणात आल्यात आणि असे विक्रम 100+ धावा या स्पर्धेमध्ये या आपल्याला पाहायला. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हलकासा कट होताना पाहायला मिळतोय आणि हे कौशल्य पाहायला मिळतं रबर बॉलवरती, कारण की कुठल्याही प्रकारचं सीम पोझिशन नाही आहे. चेंडूला पकडायचं आणि मनगटाच्या सहाय्याने या चेंडूला दिशा द्यायची आणि तेच यावेळेला काम चितू करताना दिसत आहेत. ओहो अगदी चांगला बॉल यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळालाय. क्लीन बोल्ड, दांडी गुल अँड गॉन.
खोऱ्यांना धावा येत होत्या त्याच फलंदाजाला बाद करण्याचं काम जितूने केलंय. यॉर्कर लेंथ आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. चांगला बॉल पाहायला मिळाला. आडव्या बॅटचा वापर केला होता. शॉट सिलेक्शन यावेळेला परफेक्ट नव्हतं आणि सरळ चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. फर्निचर डिस्ट्रॉइड. जितू असा गोलंदाज आहे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीत आणि फलंदाजीत हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 2 गडी बाद झालेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हिरवळ अशा मैदानात डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे मैदान. जसा मे महिना समाप्त होतो चाहूल लागलेली असते प्रत्येकाला की SP बॉईज ट्रॉफी कधी येईल. जुलैमध्ये आपण सातत्याने पाहिलं होतं. गेल्या वर्षात जुलैमध्ये ही स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये बॉल जवळपास भरपूर मात्र आपल्याला पाहायला मिळाले. गॅप झालेत. प्रतिम चांगला बॉल गायब केलेत म्हणजेच फलंदाजाने मारलेले जे बॉल आउट ऑफ दी पार्क ते आले नाहीत आणि त्यामुळे मात्र आता जो साठा आहे पुन्हा एकदा शुभमजी पाध्ये यांना तो जास्तीत जास्त आणावा लागतोय. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश वेलकम. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल. काय गोलंदाजी केले पहा. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 22 धावा चटाळे टीमच्या होत्या. या षटकामध्ये फक्त अवघी 1 धाव खर्च केले. 4 बॉल हाताळले गेलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय जितू. जितूचा हा बॉल यावेळेला हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. 24 लॉस ऑफ 2 विकेट. काय सुंदर गोलंदाजी जितूने केलेली आहे या षटकामध्ये. जर आपण पाहिलं आतापर्यंत 3 धावा जितूने मोजल्यात त्यामध्ये 2 धावा या एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात आल्यात आणि ही या षटकातील पहिली धाव विथ द बॅट पाहायला मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहता धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 2 बाद 24. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जितू तयार. अगदी चांगला बॉल कटचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. जमेची बाजू जर आपण पाहिली डोंगरीपाडा संघाची तर अगदी चांगली आणि नीटनेटकी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. जसं आपण नेहमीच म्हणतो की आयोजनाच्या बाबतीमध्ये पारदर्शकता कशी असावी तसं गोलंदाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणायला हरकत नाही आहे. कारण पारदर्शकतेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. अगदी बारकाईने फलंदाजाला रीड त्याने केलं आणि त्याच लाईन अँड लेनचा वापर करत असताना फलंदाजाला जकडवून ठेवलं आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना धावांवर लगाम लावला. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 25 झालेली आहे. 25 तारखेपासूनच या स्पर्धेला सुरुवात झाली. 25 जून ते 30 जून असा रबर बॉल क्रिकेटचा क्रिकेट फेस्टिवल असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. क्रिकेटचा महोत्सव असं मी म्हणेन या वेळेला या स्पर्धेच्या बाबतीमध्ये. प्रमोद 25 जूनचा हा दिवस आणि त्या दिवशी एक विक्रम देखील नोंदवला गेला. तो म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्याचा आयुष म्हात्रे अंडर-19 भारतीय संघाकडनं इंग्लंडमध्ये खेळतोय. तिथे कॅप्टनशिप करतोय आणि इंग्लंडच्या विरोधात भारतीय संघानं 444 धावा बनवल्या होत्या आणि एक मोठा विजय साकारला गेला 231 धावांचा आणि तो देखील त्या दिवशी एक विक्रम नोंदवला गेला. 3 षटकं झाली आहेत. 25 धावा फलकावरती झाल्या आहेत. षटक क्रमांक 4 साहिल घेऊन आलाय. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच बाहेर जातोय. 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा पंचांकडनं होते आहे आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 26. या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रणय घरत अर्थातच बंटी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं चौकाराने स्वागत केलं गेलंय या क्रीडा नगरीमध्ये. 4 रन. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, चौकार. इथे मात्र फटका तर चांगला होता. झेलची संधी निर्माण झाली होती फिल्डर करता परंतु थोडंसं अवघड होतं कारण की चेंडू अगदी फ्लॅट आला फिल्डरकडे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर 4 धावांची मोहर तिथे उमटवली गेली. या 4 धावांनी आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 30. षटकातील पुढचा बॉल आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा गॅप शोधलेला आहे आणि अगदी प्रॉपरली त्या गॅप मध्ये चेंडू जातोय. नो बॉल +4 चौकार. खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं.
खूप बाउन्स मिळत आहेत, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलत असताना दिशा से भटके तो मिलेंगे फटके, आणि त्याच पद्धतीने मात्र यावेळेला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय मिस्टर जितू. जितूने मागील ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या ओव्हरमध्ये साहिल आला आणि साहिल आतापर्यंत धावा खर्च करतोय. एक बॉलमध्ये 10 रन्स खर्च करत पाहायला मिळतोय. 35 धावा 2 गडी बाद. अगदी फ्री हिटचा बॉल आहे आता बॅटरसाठी. पाहूया षटकातील फ्री हिटचा बॉल. आखूट टप्प्याचा चेंडू. बराच अगोदर मात्र बॅट फिरवली होती फलंदाजाने आणि त्याच्याचमुळे मात्र बॅटवरती योग्य प्रकारे चेंडू आला नाहीये. शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळाला. धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 35. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3.2 षटकांचा खेळ झालाय. इथून मात्र धावांचा वेग सटाळे संघाला वाढवावा लागेल. आखूट टप्प्याचा बॉल. अगदी चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय. हुकचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलं. चेंडूवरती नजर ठेवली आणि वेट ट्रान्सफर केलं आणि सुंदर फटका पाहायला मिळाला. या 4 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे सटाळे संघाची 39. 39 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब गोलंदाजीचं पृथक्करण साहिलच्या द्वारे. संघाची धावसंख्या 39. लॉस ऑफ 2 विकेट. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिलंय. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. क्या बात आहे. सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. इथे मात्र फलंदाजाला सूर गवसलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. आता मात्र फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. इथे मात्र एक चांगलं टार्गेट सेट करायचं हाच एक विश्वास घेऊन आता आपण पाहतोय एक विश्वासात्मक फटक्यांची मेजवानी बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्थातच जितूच्या माध्यमातून. 9 बॉल आतापर्यंत जितूने खेळलेत. 19 वरती नाबाद आहे. धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43. इथे मात्र चांगला बॉल. त्याला मात्र खेळलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे वेगाने येत आहेत. चेंडूला उचलतायत आणि तिथपर्यंत फेक येईल तिथपर्यंत एकच धाव पूर्ण. आणि या 1 रनने आपण पाहिलं तर आता धाव संख्या झालेली आहे 44. 44 रन्स ऑन द बोर्ड. 44 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जितूची बॅट यावेळेला बोलू लागले आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. आतापर्यंत 20 धावा खर्च केलेत. 45 रन्स ऑन द बोर्ड. 45. 5 बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला फटका तर अप्रतिम आहे आदित्यचा, परंतु इथून जर आपण पाहिलं तर फिल्डरला बीट केलंय आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराकरिता 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51. कम्स अप 50. प्रणय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. श्रीकांत किनी यांच्याशी काहीतरी चर्चा करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ. 51 रन्स आणि अतिशय दमखम दाखवणारी बॅटिंग पाहायला मिळते. प्रतिभावंत खेळाडू आहेत दोन्हीही. काहीतरी कानमंत्र त्या ठिकाणी दिला जातोय. पाणी जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 51. प्रथम बॅटिंग करत असताना चटाळे टीम. प्रमोद सर, आतापर्यंत आपण बॉलिंग अनालिसिस पाहिली तर जितूने पहिलं षटक हाताळलं होतं. 1 धाव दिली. त्यानंतर दुसरं षटक रक्षित चाललं. त्या षटकामध्ये धावा या मोठ्या प्रमाणामध्ये आल्या. 19 धावा त्या षटकात कुठल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा तिसरं षटक जितूने घेतलं आणि त्या षटकामध्ये फक्त त्यानं 4 धावा मोजल्या. आणि त्यानंतर साहिलच्या या षटकात जर आपण पाहिलं तर 26 आल्या. अशा एकत्रितपणे आपण पाहिलं 4 षटकं झाली आणि 4 षटकानंतर 50 पूर्ण झाल्यात. अर्थातच 51 लागल्यात फलकावर. 51 रन्स. 51 रन्स ऑन द बोर्ड. श्री गणेश डोंगरीपाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला खेळ गेल्या वर्षामध्ये आपण पाहू शकला. चॅम्पियन्स राहिलेत आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष सुद्धा या टीमकडे पाहायला मिळतं. परंतु चटाळे टीमचं कौतुक करावं लागेल. फुलटॉस बॉल्स. सरळ चेंडूला या वेळेला खेळून काढलंय. अप्रतिम मॅग्निफिसंट शॉट बाय जितू.
काय फटकेबाजी सुरू आहे. षटकार चौकारांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉलला थारा नाहीये क्रिकेटच्या मैदानामध्ये. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन मेल दुसऱ्या रनसाठी निघालेत आणि 2 धावा सक्षम पद्धतीने येत आहेत. 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 59 लॉस ऑफ 2 विकेट. 59 धावा फलकावरती झाल्या. 2 गडी बाद झाल्यात. एक 36 ची सुंदर भागीदारी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळते. एका क्षणाला कुठेतरी संघ बॅकफुटला वाचत होता. त्यानंतर मात्र काय जबरदस्त बॅटिंग केली आहे स्पेशली जितूने. 12 बॉल त्यांना आतापर्यंत खेळत 28 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. षटकातील तिसरा बॉल इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी मिडल आणि लेग स्टंपच्या वरनं चेंडू जाताना पाहायला मिळालाय. फलंदाजाने मात्र आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं की वाईट दिला जाईल का, परंतु अगदी फेअर बॉल इथे पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला फटका. व्हॉट अ शॉट. सुंदर फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट पाहायला मिळालाय. षटकार 6 धावांकरिता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फुलरलेनचा मारा, त्याला पीक केला. बॉटम हँडचा परिपूर्ण वापर, चांगलं टायमिंग, हेड पोझिशन देखील अगदी योग्य पाहायला मिळाली. आणि या 6 धावांनी आपण पाहतोय धाव संख्या आता झाली आहे 65 रन्स ऑन द बोर्ड. चला रोहित 11 चिखलपाडा टीमचा कॅप्टन आणि रोहन 11 रामबाग टीमचे कॅप्टन आपण यायचे आहेत. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतो. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि फेकीपर्यंत 2 धावा. कंट्रोल त्या ठिकाणी फेकीमध्ये नव्हतं, परंतु खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जितू आणि आदित्य यांच्यामध्ये एक चांगला अंडरस्टँडिंग. 15 बॉलमध्ये 36 धावा आत्तापर्यंत जितूच्या बॅटमधून. जितू ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, असं वाटतं की दिनू कांबळे बॅटिंग करायला उतरलाय की काय. आणि सोमवारच्या दिवसात कदाचित आपल्याला पाहायला मिळेल का, कारण टेनिस बॉल तो रबर बॉल क्रिकेटमध्ये वापरतो. हा त्याचा एक फॉर्म्युला आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि तिथे सुद्धा कॅच ड्रॉप रोहितच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेसाठी निघाले. तिथून मात्र आपण पाहताय जितू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा तर येत आहेत. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चौथ्या धावेसाठी प्रयत्न असेल. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला काय घडलं जातं. सध्या तरी मोये पाहायला मिळालं. आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 70 आणि 71 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. 71 धावांचं लक्ष्य असेल. चला आपण टॉस टाइम. रोहित 11 चिखलपाडा, रोहन 11 रामबाग. परंतु जितूने जी बॅटिंग केली पहा, या 3 धावा कशा पूर्ण झाल्या. जितूने मात्र यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा केला. कदाचित लगोरी थोडीफार कमी खेळले लहानपणी. डायरेक्ट हिट करण्याचा इशारा होता. रोहित त्यानंतर पुन्हा एकदा फेकी. रोहितकडून चेंडू मात्र यावेळेला जरूर सुटला गेला होता व्यंकेकडून. आणि त्यानंतर आपण पाहतायत विकेट मिळाली. जितूसाठी एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत. चटाळी टीमचा एक भरवशाचा फलंदाज. खूप चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. आणि डोंगरीपाडा श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला 71 धावांचं लक्ष्य. जितू व्यतिरिक्त जर आपण पाहिलं काही जितूने गोलंदाजी केली. जितू अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. परंतु आता नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच तत्पर गोष्ट आहे. 71 धावाचे होऊ शकतील का याकडे लक्ष असणार आहे. तत्पूर्वी जाऊया टॉस टाइम. त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी मंथनची गरज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील. आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या कॉमेंट्री बॉक्समध्ये हिंदीचा आवाज ऐकणार आहोत प्रशांतजी आदवडे सरांचा. नयन किनी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत तेव्हा टॉस करण्याकरता यायचं आहे. 2 टीमच्या कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. रोहित 11 चिखलपाडा आणि रुवान 11 रामबाग. नयन किणी यांना मी विनंती करेन की आपण कॉइन स्पिन करण्याकरिता यायचं आहे.
चला रामबाग टीमच्या कॅप्टनना आपण देखील यायचं आहे टॉससाठी. या दोन संघांच्या माध्यमातून एक कडवा संघर्ष, एक जिद्दीचा खेळ या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रणय यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. रामबाग संघाने काट हा कॉल केलेला आहे आणि काट कॉल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. या अगोदर तुम्ही खेळलेला आहात, या मैदानाचा पूर्ण आढावा घेतलाय. आता चिखलपाडा संघाला तुम्ही कसं पाहताय? चिखलपाडा प्रथमच आमच्या समोर खेळते, तर आम्ही चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा आहेत तुम्हाला या मॅचसाठी. जास्त काही प्रतिक्रिया घेणार नाही. चिखलपाडा संघ बॅटिंग करायची आहे. एक्झॅक्ट काय माइंडसेट घेऊन तुम्ही चालताय? चांगली बॅटिंग करते हाच माइंडसेट. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे तुम्हा आम्हा सर्वांना रिझवण्यासाठी सज्ज आहेत प्रशांतजी आदवडे सर. धन्यवाद. थँक्यू मंथन. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. SP बॉईज ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम प्रेक्षकांना निश्चितच परभणी या ठिकाणी आहे. सफाळे भागामध्ये ओळखी मार्कवरती मनीष. पटका प्रतिम आहे. टायमिंग जबरदस्त. मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमार शपार षटकार. पहिल्या चेंडूवरती काय फटका सजवला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. फुल टच चेंडू आहे आणि या फुल टच चेंडूवरती खरपूस समाचार घेत या बॅला डाऊन द ग्राउंड खेळलेला शानदार स्ट्रोक. बॅट्समन व्यंकटेशच्या बॅटमधनं षटकार. मनीषचं हे षटक आहे. मंथन मैदानावरती मनीष गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू डॉट टाकला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक दर्जेदार षटकार व्यंकटेशच्या बॅटमधनं. आणि या फटक्यांसाठी मात्र आपण पाहिलं तर व्यंकटेश ओळखला जातो. बाईसचा इशारा आणि चौकार. बॅट्समन चकित झाला. यष्टीरक्षण खराब झालंय. त्यानंतर थर्ड बॅटमध्ये चेंडू सीमारेषा पार. बघा काय घडलं होतं. खराब यष्टीरक्षण. वेगवान 50 वेगाचा चेंडू होता. लाला स्प्रेची आवश्यकता. सादिक आणि साजिद असे दोन पंच मैदानावरती. तिसरे पंच सध्या आमच्या बरोबर आहेत नितेश. मंथन दुपारचं सत्र आहे. खरं तर आपण बघितलं तर यानंतर होणारा सामना रोहान 11 रामबाग संघाने टॉस जिंकल्या प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोठा मॅच आहे. मनाचे राजे वेडी आणि त्रिशिका 11. अगदी अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. नाण्याची एक बाजू आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूमध्ये काय होईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. नितेशजी कदम यांना आपण पाहतात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील दिसले या स्पर्धेच्या माध्यमातून. मंथन आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. जो संघ मैदानावरती आता खेळतात म्हणजे दोन संघामध्येही लढत आहे, त्या संघाला विजयी संघाला बाय मिळणार आहे. त्यामुळे एक चांगला मेसेज तिथपर्यंत गेला आहे. मागच्या पर्वामध्ये अपसेट करत दिग्गज संघांना या ठिकाणी पराभूत करत उमेदवार असलेला संघ दावेदार झाला आणि चॅम्पियन झाला.
तो संघ मैदानावरती आहे, त्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडनं प्रचंड असणार आहेत. डेफिनेटली अपेक्षा तर असतीलच. इथे मात्र फटका तर चांगला आहे. फटका हवेमध्ये जातोय. फिल्डर चेंडू खाली. कुठलीही चुकी इथे केली नाहीये. इथे लागतोय बिग ब्लो, मोठा धक्का. वेंकी गॉन बॅक टू दी पवेलियन. व्यंकट अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. फटका चांगला नव्हता कारण ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू गेला लॉंग ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल टिपला गेला. तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. रविवारचा दिवस देखील महत्त्वाचा आहे आणि सोमवारी खरं तर फायनल आहे. आणि रविवारी आपण बघत होता पालघर जिल्ह्यातील एकगावमधले जे संघ आहेत त्यांचा दर्जेदार खेळ. आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये धुरंधर जे खेळाडू आहेत ते सोमवारी बऱ्यापैकी कोणती मोठी स्पर्धा भारतात नसेल अशी अपेक्षा असेल. आणि त्यामुळे सर्व पालघर जिल्ह्यातील वेणीच्या मैदानावरती तुम्ही आम्हाला मंत्रमुग्ध करण्याकरता, वेळ लावण्याकरता या मैदानावरती दाखल होतील. एक्झॅक्टली अगदी बरोबर म्हणालात. आणि ते सर्व मोठे खेळाडू हे आपल्याला या वेडीच्या मैदानावरती जरूर पाहायला मिळतील. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 1 गडी बाद 10. इथे मोठा धक्का लागाय. वेंकीच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण पाहताय जितू नव्यानं दाखल झालेत. 71 धावांचं आव्हान आहे. चटाळे 11 आणि डोंगरी पाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वाचा सामना. मनीष आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकत असताना 1 गडी बाद केलाय. धावफल का धाबा आपण बघत तर 10 आहेत. ड्राईव्ह करायचं होतं, हलकंसं अपील केलं आणि साधिक न पहा त्याने हाताची घडी घातली. मैदानाचं दृश्य आपण पाहू शकता काय घडलंय. कोलबट टप्प्याचा यॉर्कर होता. बुंद्यात टाकलेला चेंडू मिडच्याला बॅट्समन अपील केलं गेलं आणि त्यानंतर पंचांनी हाताची घडी घातलेली आहे. अप्रतिम अंपायरिंग पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण मंथन या ठिकाणी पाहतोय. ऑन साईडला खेळायचं होतं, ताकदीचा वापर केलाय. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न का होतोय काही समजत नाही कारण रबॉल बॉल आहे. इथे टायमिंग करणं गरजेचं आहे आणि परिणामता मंथन धावा येत नाहीयेत. अप्रतिम गोलंदाजी मनीष कडून आपल्याला पाहायला मिळते. शानदार कामगिरी तो करत आहे मैदानावरती. अगदी चांगली कामगिरी जरूर इथे पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. व्हॉट अ शॉट. बॅक हँडचा वापर अगदी प्रॉपर पाहायला मिळालाय. षटकार 6 धावांकरिता. चूक झाली गोलंदाजाकडनं, त्यालाही कळलेलं आहे. हा चेंडू पहा, ओव्हरपिच चेंडू तुम्ही टाकला ना तर बॅट्समन तुम्हाला सोडणार नाही. आता चांगली गोष्ट काय होती, तंत्रशुद्ध पद्धतीनं सरळ बॅटने खेळला, पुस्तकी फटका खेळला. लॉंग ऑफ वाईटिश लॉंग ऑफला चेंडू सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या 17 आहे. मनीषचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. 17 धावा धावल करती. एकूण आपण बघितलं तर श्री गणेश डोंगरीपाडा 71 धावांचा पाठलाग करतोय. चटाळे 11 आणि डोंगरीपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेला अतिशय महत्त्वाचा आणि दर्जेदार सामना. SP वाईज ट्रॉफी 2025. आजचा दिवस आपण बघितला तर 27 तारीख आहे. उद्या 28 तारीख अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. हिरवळ मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. क्रिकेटचा खेळ दर्जेदार शानदार पद्धतीनं प्रोलिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. हे दोन्ही बॅटर रोहित ज्याला अजून खातं खोलत आहे, जितू खेळतोय 6 वरती. धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण. चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल. धावसंख्या पोचली ती 18 वरती. एकेरी 2 धावा मैदानावरती आता काढल्या जात आहेत. धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न निश्चित रोहितकडनं केला जाईल तर किरणला विकेटची आवश्यकता असणार आहे. कारण 1 गडी बाद करून तुम्ही सामना जिंकू शकत नाही. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या धावसंख्येवरती समोरच्या संघाला, प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे. ही धावसंख्या डिपेंड करायची आहे तर तुम्हाला विकेट अत्यंत महत्त्वाचे आहेत. धावसंख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहित 1 जितू 6. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. एक दावेदार संघ आहे डोंगरीपाडा तर चटाळी संघ देखील काही कमी नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण. चेंडू बहुधा लेगस्टंपच्या बाहेर गेला काय ते पाहूया. पंच आमच्या बाजूला वळतायत, हात करतायत. समांतर धावा येतात अवांतर. आणि आता या मिस्टर इस्टाने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 19 71. 71 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि त्यासाठी निकराची झुंज आपण पाहतोय. किरण आणि जितू मधलं द्वंद्व.
ऑन साईडला पूलचा फटका खेळायचा प्रयत्न झाला, त्यात काही फारसं यश मिळत नाहीये. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया काय घडलं होतं मैदानावरती. किरणचं हे षटक आहे, अत्यंत महत्त्वाचं षटक. आणि यापूर्वी आपण बघितलं तर शानदार बॅटिंग देखील झालेली आहे जितूकडून. परंतु त्यानंतर संघर्ष मैदानावरती. बघा काय घडलं होतं. टप्पापणाचा चेंडू आतमध्ये येतोय, अत्यंत सुंदर गोलंदाजी. खूपच ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू असतो आपण पाहतो आहे. वाह वाह, काय कामगिरी करत असताना बघ किरण, शानदार कामगिरी. अचूक आणि तिखट मारा करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे किरण. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2, रोहित 1 वरती, जितू 6. 2 बॅटर दरम्यान एक महत्त्वपूर्ण असं बॅटल. 2 गोलंदाज आणि बॅटर यांच्या दरम्यान महत्त्वपूर्ण अशा प्रकारची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते. आणि रोहित जितू संघर्ष करतात, अजूनही धावांकरता संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. हे युद्ध आहे, ही लढाई आहे, जिंकायची आहे. आणि त्याकरता भागीदारीची आवश्यकता रोहित आणि जितूकडनं निश्चितच आहे. 20 धावांचा बलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट 71 धावांचा आहे. किरण गोलंदाजी मार्कवरती. प्रो लिंकवरती आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. किरण आपल्या स्क्रीनवरती आहे. नगाबाई बिलिची इनकडनं मारा करतोय. ऑन साईडला फटका तर छान सजवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फ्लॅट षटकार, पूलचा दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, किरण टप्पापर्यंत आतमध्ये येणारा चेंडू आहे. ऑफ्टमच्या बाहेरून चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. पूलचा दर्जेदार फटका, टायमिंग चांगला आहे. व्यंकटेश बाद झाल्यानंतर रोहित आता 7 मध्ये घेतोय, तर जितू घेतोय 7 वरती. एकमेकांची साथ देत असताना दोन्ही बॅटर. 24 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक 2, 5वा चेंडूवरती आक्रमण केलंय, हल्ला केलाय आणि 6 धावा वसूल केल्यात रोहितनं. फिलहाल अगर देखें तो रन संख्या 26 रन, 1 विकेट के नुकसान पर किरण गेंदबाजी कर रहे हैं. टचबैट पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है. ओहो, बढ़िया लाइन. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है और स्लॉक स्लिप करने की कोशिश बैटर रोहित द्वारा. रोहित 7, जितू 7. स्कोर 2 ओवर के बाद 26, 1 विकेट के नुकसान पर. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर, नाउ स्कोर 26 for 1. Now remaining 18 deliveries and need 45 runs to win this match. 18 गेंदों का खेलाना बाकी, 45 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 18 चेंडू 45 धावा. समीकरण अपने स्क्रीन वरती प्रो लिंक यूट्यूब चैनल पर. एसपी बॉयज ट्रॉफी 2025 की जबरदस्त कहानी आप देख रहे हैं, सुन रहे हैं. और बढ़िया खेल बीच मैदान पर रोहित और जितू. यहाँ से साझेदारी अगर और बेहतर हो जाएगी ना तो गेंदबाजों के लिए परेशानी हो सकती है. श्री गणेश डोंगरीपाड़ा और चटाले 11 दो बड़ी टीमें मैदान के अंदर. आज देखिए पहले पारी में जितू का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा है. 14 गेंदों में 39 रन. ऑन साइड पर खेल दिया, मिस स्ट्रोक है. फाइन लेग पर खिलाड़ी, जजमेंट अच्छा होना चाहिए. कवर करने के लिए खिलाड़ी, बैकअप के लिए खिलाड़ी है. फाइन लेग के खिलाड़ी का जजमेंट अच्छा नहीं था, बिल्कुल अच्छा नहीं था. लेकिन तारीफ करने की थर्मर के खिलाड़ी जिन्होंने बहुत बढ़िया तरीके से बैकअप किया. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं प्रो लिंक पर, जिस तरह से आज प्रदर्शन हो रहा है. गेंदबाजी कर रहे मनीष. क्रीज के कोने का इस्तेमाल. और इस बार ऑफ टॉप की काफी बाहर गेंद थी, मिड विकेट पर खेलना चाहते थे. ये देखिए जो थर्डमैन का खिलाड़ी ना बिल्कुल बहुत बढ़िया काम करते वहां. और उसके बाद में लाजवाब स्ट्रोक, लाजवाब कमाल का स्ट्रोक है. हवाई यात्रा पर गेंद है, बिना टिकट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. इस तरह से बॉल फॉलो किया गया था. मनीष का ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण है. इसको 34, 1 विकेट के नुकसान पर. रोहित 7 पर खेल रहे हैं, जितू 15 पर. और तीसरे ओवर का खेल जारी है. बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है. एसपी बॉयज ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं. शानदार खेल, लाजवाब प्रदर्शन अभी तक रहा है. श्लोक भोईर 35, सर्वेश शेलार के 67, हिमांशु के 18 रन. आज कमाल का प्रदर्शन. संकेत के 33 11 गेंदों में. अब ये 5वां मुकाबला और उसके बाद में और 4 मुकाबले. मनीष
दूसरा ओवर डाल रहे हैं, महंगे साबित हो रहे हैं। 21 रन अभी तक खर्च किए हैं। मनीष का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। बल्लेबाज जितू ऑन स्ट्राइक, ऑफ टप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं, व्हाइट बॉल का इशारा। मिस्टर रेस्टा से स्कोर 35 रन, 1 विकेट के नुकसान पर 71 रनों की जरूरत है। इस ओवर में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बैटर द्वारा रहा है। दूसरा ओवर मनीष के लिए इसीलिए मिला है कि ये फ्रंटलाइन गेंदबाज हैं चटले टीम के। हवा में गेंद है, बहुत दूर जाने वाली है, गेंद के नीचे आ रहे, लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक 6 रन। नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असणार आहे। एक जितू खेळाय चटाळ्यासाठी, दुसरा खेळतोय डोंगरीसाठी। जिंकायचे जिंकायचे, हे युद्ध जिंकायचे, ही लढाई जिंकायचे, हा सामना जिंकायचे आहेत, लोकांची मनं जिंकायची आहेत। अरे बाबा, रिकाम्या हाताने आलोय, पण अनेकांची मनं जिंकणार आहे, हृदयात जागा करणार आहे, त्यासाठी जितू मैदानात उतरलाय। 21 धाबा त्याने ठोकल्यात, 21 धाबा धाबलकावरती आणि मनीषवरती हल्ला झालाय। मनीष गेंदबाजी कर रहे हैं नकाबी विलेज एंड से, स्कोर 41 पर 1। शानदार बल्लेबाजी इस वक्त बल्लेबाज जीतू द्वारा। इस ओवर की अगली गेंद राइट टर्म ओवर द विकेट, ऑफ टर्म के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइट बॉल का इशारा। प्रेशर अब मनीष के ऊपर आता हुआ, दबाव में इनका स्वभाव बदला है और इस वक्त आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करने की कुछ आइलैंड से दूर रखने का प्रयास कर रहे थे, लेकिन इस बार तो है ना बिल्कुल कामयाबी नहीं मिली। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा, स्कोर 42, 1 विकेट के नुकसान पर। इस बार फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, लॉकअप पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। दर्शक यहां है ना बिल्कुल खुश हो जाएंगे जिस तरह से हवाई फायर कर रहे बल्लेबाज जीतू। एक्सीलेंट बैटिंग, लुक एट दिस शॉट, फुल टॉस गेंद पर सही नसीहत और गेंद को खेल दिया लॉकअप पर। क्या कमाल का स्ट्रोक था ये बैटर का, गजब की पारी कर रहे अपनी टीम के लिए जीतू। स्कोर 48, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर है, अभी तक मनीष ने 35 रन खर्च के, महंगे साबित हो रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर एक सिक्सर, एक वाइड बॉल, एक सिक्सर, एक वाइड बॉल। बीच मैदान पर प्रेशर, दबाव जो है ना महसूस कर रहे हैं गेंदबाज। स्कोर इसी के साथ 49 पर 1। जितू 27 पर खेल रहे, 9 गेंदों का सामना किया। मनीष का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है, अभी तक 10 गेंद में 36 रन। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बड़ी मछली जाल में। जितू बैक टू द पेविलियन और ये बहुत ही महत्वपूर्ण सफलता, फ्राइस विकेट, बल्लेबाज आउट। मनीष के लिए सफलता, क्रीज के कोने का इस्तेमाल, काफी ऑफ स्टंप के बाहर गिनती, गेंद के लाइन में नहीं थे, आंखों के नीचे नहीं खेल पाए, बल्ले का बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा। विकेट कीपर ने बहुत ही शानदार कैचअप का, विकेट के पीछे साहिल है। स्कोर 49 पर 2। इस ओवर के बाद आपको बताएंगे समीकरण। आखिरी गेंद शेष है, 11 गेंदों में 36 रन मनीष महंगे साबित हुए हैं। 2 ओवर में 70 रन आए रबर बॉल में, तो क्रिकेट में कुछ भी हो सकता है। 13 गेंदों में 22 ऑन डिमांड, प्रो लिंक यूट्यूब चैनल। सिद्धांत, थैंक यू सो मच। आप देख सकते हैं 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। नए बैटर आए बल्लेबाजी करने के लिए फिलहाल साहिल। बहुत इंपॉर्टेंट मैच है, अभी ये मैच बिल्कुल इंटरेस्टिंग मोड पर पहुंच चुका है। एसपी बॉयज ट्रॉफी ऑर्गेनाइज बाय शुभम जी पांडे, ये एक बेहतर टूर्नामेंट पालघर जिले का रबर बॉल का एक शानदार टूर्नामेंट। मैं तो कहूँगा जिस तरह से आप देख रही है डगआउट, प्लेयर डगआउट है, दर्शकों के लिए बैठने के लिए बिल्कुल कम से कम वो 5 डगआउट है। तो रबर बॉल में इतने डगआउट जो है ना मैंने पहली बार देखे। बहुत ही शानदार आयोजन वेडे के इस खूबसूरत ग्राउंड पर एसपी बॉयज ट्रॉफी 2025 के 5वें संस्करण का। गेंदबाजी में मनीष, बल्लेबाज साहिल ऑन स्ट्राइक। आगे गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, मिड विकेट या एक बार फिर काउ कॉर्नर की तरफ गेंद चलेगी मनीष के पास। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति, स्कोर 49 रन, 2 विकेट के नुकसान पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। अब देखिए समीकरण आपके स्क्रीन पर आएगा। 3 ओवर 49 रन, 2 विकेट, ये बिल्कुल 3 ओवर का खेल समाप्त हुआ। उसके बाद में अब एक बार फिर देखिए 12 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए फिलहाल 22 रनों की जरूरत। और बहुत महंगे साबित हुए मनीष। पहले ओवर में इन्होंने 17 रन दिए थे, दूसरे ओवर में 23 रन। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर, नाउ स्कोर ऑफ 49 पर 2।
एसपी बॉयज ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय शुभम पादे। आज किशोर जिनका प्रदर्शन भी बहुत बढ़िया रहा, 40 रन इनका योगदान रहा। और रोहित के 35 श्लोक रोहित 11 के लिए खास करके श्लोक भोईर ने बहुत ही गजब की पारी के लिए 35 रन बनाए। नील के 55। आगे गेंद थी, इस बार एक रन लेने का अवसर है। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या 50 रन पूरे हुए, 50 अप। इस मुकाबले में श्री गणेश डोंगरीपाड़ा टीम के 50 रन पूरे हुए। आज के पूरे दिन की जो कहानी है जिसमें मैंने त्रिशिका को देखा है जो हर अच्छे मोमेंट के लिए तालियां बजा रहे थे, लेकिन श्री गणेश डोंगरीपाड़ा जो चैंपियन टीम है आराम से बैठे हुए हैं। जीतू फुल टॉस, कमाल का स्ट्रोक, पनिशमेंट है, लाइन से बटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉर्डर के बाद 6 रन। देखिए जबरदस्त स्ट्रोक, लाजवाब टाइमिंग, बेमिसाल बल्लेबाजी, गति परिवर्तन करना चाह रहे थे। फुल टॉस गेंद थी और घुटना टेक, सिक्सर देख। बल्लेबाज ने जल्दी भाप लिया, अच्छे पोजीशन में आए बैटर साहिल। स्कोर अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर। चित्तू गेंदबाजी कर रहे हैं और फिलहाल रोहित 8 पर बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। बढ़िया लाइन, टप्पा खाते गेंद नीचे रही है। शप्पल में बल्लेबाज बिल्कुल छठे स्टंप की तरफ आए थे। टेलीग्राम मिल गया था जीतू को और आज जीतू ने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करते हुए 39 रन बनाए। पहले पारी में लाजवाब प्रदर्शन, ऑलराउंडर खिलाड़ी है, 3 गेंदों में 7, मैच में कमबैक करना चाह रहे हैं। 56 रन 2 विकेट के नुकसान पर। जीतू दोबारा शप्पल में बहुत बढ़िया काम कर रहे हैं, अच्छा कार्य करते हैं जीतू। खराब फील्डिंग, बॉडी लाइन पर गेंद बॉडी के बाद ट्रैवल हो रही है। कम से कम 1, 2 या 3 देखते कितने रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। अब तालियां बज रही है। श्री गणेश डोंगरी पाड़ा के खेमे में तालियां बज रही। इससे पहले वो आवाज नहीं आई थी। 59 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर 8 गेंदों का खिलाना बाकी है। लक्ष्य 71 रनों का है। 71 इज द टारगेट। थर्ड मैन पॉइंट कवर इज द कवर। लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, मिड विकेट। ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, गेंद इनके शरीर को लगी है। विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। आखिरी गेंद 7 गेंदों का खिलाना बाकी है। 59 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। 71 का टारगेट, 71 रनों का लक्ष्य रखा गया है। जीवन की निशानी प्रगति, प्रगति की निशानी विस्तार। विस्तार करने का समय आ गया भाई। रोहित 8 और जीतू का ये ओवर बहुत ही अच्छा साबित हो रहा है। 5 गेंदों में केवल 10 रन खर्च किए हैं। इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी जीतू द्वारा। कदमों का इस्तेमाल किया गया था। बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने वहां गलती की है, गेंद को गैदर नहीं कर पाए। थर्ड मैन पर गेंद फील्ड हो जाएगी। अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 4 ओवर और अब जाकर 6 गेंदों में 11 रनों की जरूरत है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर स्कोर 60 for loss of 2 wicket, chasing a target of 71 run. Now remaining 6 still is need 11 run to win this match. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता श्री गणेश डोंगरीपाड़ा 34 संस्करण में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था। कुछ ऐसे पल होते हैं जहां आप बड़ी टीम को हराते हैं। मैंने विजय मामा चषक में देखा था एक प्रोफेशनल टीम को हराने का काम, जो 9-10 नंबर पर बल्लेबाजी थी, उस टीम को हराने का काम किया था वसई कोलीवाड़ा टीम ने। तो क्रिकेट में पिछले साल बहुत सारे अपसेट हुए थे जिसमें श्री गणेश डोंगरीपाड़ा का भी इंपॉर्टेंट रोल रहा। मनीष 11 टीम ने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया। 4 कसराली टीम, कौन भूल सकता है कसराली को, जिस तरह से उनका प्रदर्शन था और सबने सराहना की कसराली टीम की। नहीं भूल सकते कसराली टीम को। इस सीजन में पनसपड़ा की टीम उभर कर आई है। 6 गेंदों का खेल, 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एक अच्छा मैच, दर्शक बिल्कुल इस तरह का मुकाबला देखने के लिए आते कि ये मैच जो बिल्कुल कांटे की टक्कर बन जाएगा। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, काउ कॉर्नर, मिड विकेट, एक स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, फाइन लेग पर खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी तैनात है। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे गेंदबाज राजदीप। साहिल ऑन स्ट्राइक,
क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा। राजदीप भाई सटीक लाइन पर गेंदबाजी करने की जरूरत है और अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए। बल्लेबाज ने चैलेंज किया, उनको लग रहा है ये वाइड बॉल होना चाहिए, बल्लेबाज को लग रहा है वाइड बॉल होना चाहिए, इसीलिए चैलेंज किया गया। टीवी अंपायर अपने डीआरएस खो दिया है। राजदीप ऑन साइड पर मिड विकेट पर बाउंड्री पर गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में मन बना लिया, या खतरा भी हो सकता है। राजदीप भाई गेंद को फील्ड कीजिए, गैदर कीजिए, तब जाकर बाद में देखिए 4 गेंदों का खेल, 9 रनों की जरूरत है। कमाल का मैच मैदान के अंदर है। इस तरह के मुकाबले जो है ना बिल्कुल दर्शक पसंद करते हैं। जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो, जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो, क्रिकेट खेलने का मजा तभी है जब हारने का रिस्क हो। राजदीप फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है। जबरदस्त स्ट्रोक, 6 रन। फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर प्रहार, ये फुल टॉस गेंद है। दोबारा वही कहानी देखे, क्या शॉट खेला गया, गुडगा टेकला आणि षटकार ठोकला, 68 दबा दाबल का भरती, प्रेशर रिलीज करने वाला ये शानदार स्ट्रोक बल्लेबाज समीर का। राजदीप गेंद को लैंड नहीं कर पाए। 3 गेंदों का खेल आना, 3 गेंदों का खेल आना बाकी है। विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी मैदान के अंदर आप देख रहे हैं। रोहित सोलंपर के अंदर बहुत ही लाजवाब पारी, 3 गेंदों में 3 चाहिए, कंपलसरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, अपील किया लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। 2 गेंदें 2 चाहिए। ओ क्या बात है, लेग बाय का इशारा, टप्पा खाने के बाद उछाल था, उछाल बिल्कुल था। और अब देखते हैं एक बार फिर एक्शन रिप्ले सिद्धांत हमें बताएंगे। जिस तरह से खेल चल रहा है, रोचक मुकाबला बीच मैदान पर, दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। जबरदस्त क्रिकेट, छक्का आने के बाद एक अच्छी गेंद और शरीर को गेंद लगी है। लेग बाय का इशारा अंपायर ने किया। राजदीप फिलहाल गेंदबाजी कर, 2 गेंदों का खेल, 2 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। ये मौका है, बल्लेबाज आउट। क्या मुकाबला ये, क्या टूर्नामेंट में पहला अपसेट हो जाएगा। दावेदार टीम मैदान के अंदर डोगरी है, चट्टाने कमाल कर रहे हैं मैदान के अंदर। 1 गेंद का खेल, 2 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। फुल टॉस गेंद थी, फुल टॉस गेंद पर विकेट मिला राजदीप को, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। व्हाट अ मैच, वक्त कम हो रहा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। टूर्नामेंट का ये 5वां साल, कमाल बेमिसाल। आत्ताच आपण कसराळीची चर्चा केली। कसराळी संघानं मागच्या पर्वामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती। या स्पर्धेमध्ये बघा श्री गणेश डोंगरी सारखा संघ, चॅम्पियन संघ मैदानावरती आहे। 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता, 69 धावा धावफलकावरती। काय सामना रंगलाय। फलंदाज म्हणतायत चौकार षटकारांची करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्याने धावा। गोलंदाज म्हणतायत अचूक नियंत्रित गोलंदाजी करून आम्ही गाणे गाऊ, सूर नवा ध्यास नवा। आणि आमचे तमाम प्रेक्षक म्हणतायत वाढू दे उत्कंठा क्षणाक्षणाला, आमच्यासाठी प्रत्येक क्षण खास हवा, सूर नवा ध्यास नवा। 2 चेंडू होते आणि 2 धावांची आवश्यकता, आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। सामन्याचं चित्र बदललंय, कंपल्सरी चेस है तो आपको बेस देना होगा। राजदीप तैयार, आखिरी गेंद और सामने बल्लेबाज, बल्लेबाजी करने के लिए कुणाल। क्या कमाल, बेमिसाल ये मैच, कौन हीरो बनेगा, राजदीप या कुणाल। कुछ देर के लिए एक बार फिर फील्डिंग में तब्दीली कर रहे। थर्ड मैच पॉइंट, लॉन्ग अप लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। फुल टॉस गेंद, इस बार 1 रन मुकम्मल किया और खराब फील्डिंग। श्री गणेश डोंगरी फाड़ा ने यह मुकाबला जीत लिया है। लाजवाब पैसा वसूल मुकाबला बीच मैदान पर आपने देखा है। क्या मैच है ये, आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला, कांटे की टक्कर, नाखून चबाने वाला मैच समाप्त हुआ। अब जाकर श्री गणेश डोंगरी पाड़ा गाना गा रहे हैं, ले जाएंगे ले जाएंगे।
एसपी बॉयज ट्रॉफी 2025 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे और आज मैं